उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद यात्रेचा झंझावात रायगडनंतर आता तळ कोकणात आलेला आहे। आज त्यांच्या सिंधुदुर्गात 3 ठिकाणी जाहीर सभा होत आहेत। यामध्ये राणे असतील त्यांचं ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्या कणकवली शहरात देखील सायंकाळी आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठीची बॅनरबाजी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आज पूर्ण दिवस उद्धव ठाकरे आहेत ते 3 मतदारसंघांमध्ये फिरणार आहेत। विधानसभा मतदारसंघामध्ये यामध्ये सावंतवाडी असेल, कुडाळ असेल आणि कणकवली असेल या मतदारसंघांमध्ये फिरणार आहेत आणि या ठिकाणी 3ही ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत। आणि त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे देखील पाहावं लागेल। उद्धव ठाकरे यांच्या येण्यापूर्वीच या ठिकाणी वातावरण थोडंसं तापलेलं आपल्याला पाहायला मिळते। कुडाळमध्ये देखील जाहीर सभा होते आणि त्या ठिकाणी देखील त्यांच्या सभेला आक्षेप हा निलेश राणे यांनी घेतलेला आहे। त्यामुळे एकंदरीत वातावरण आहे ते तापलेलं, त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची सभा नीटपणे पार पडणार आहे का आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत हे देखील पाहावं लागेल। काही वेगळा राजकीय गदारोळ या ठिकाणी होतोय का याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे हे राणेंच्या ज्या ठिकाणी निवासस्थान आहे सुरुवातीला त्यांचा हा मतदारसंघ होता, त्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे आलेले आहेत। राणे आणि ठाकरेंचं आपल्याला युद्ध आहे, वाकयुद्ध आहे ते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरात, गिरीश कांबळे, साम टीव्ही, कणकवली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।